नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत या चॅनलवर आपण अभ्यासतोय तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण शिकलो आहोत टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट, टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर, टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। तर हे चारही टॉपिक आपण पूर्ण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत, शिकलेले आहेत। जर या टॉपिकची व्हिडिओ तुम्ही जर बघितलेले नसतील तर त्या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता। आता आपण अभ्यासतोय टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल 6 अभ्यासलेले आहेत, शिकलेलो आहोत आणि थेरोटिकल पार्ट लाईन टू लाईन समजून घेतलेले आहेत, बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत। या टॉपिक नंबर 5 चे व्हिडिओ देखील तुम्हाला जर बघायचे असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता काही विद्यार्थी या चॅनलवर नवीनच असतील, पहिल्यांदाच हा व्हिडिओ जर बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुम्हाला अकाउंट हा विषय बेसिक पासून समजून घ्यायला शिकायला भेटणार आहे। त्याच्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडले तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर आता आपण जे अभ्यासणार आहोत प्रॉब्लेम नंबर 7 प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व मधलं, तर ते अभ्यासायला सुरुवात करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजेल। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया। चला तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड आपण सर्वांना माहिती आहे। फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करून घ्यायचे, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। बघा, प्रेम वर्मा अँड शर्मा वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1:1। देअर बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज फॉलोज। तर बघा, लॅबिलिटी साइडला आपण बॅलन्स शीट लॅबिलिटी दिली तर ते आपण कुठे लिहिणार, लॅबिलिटी लिहिणार। तत्पूर्वी मला रेशोच्या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट समजून सांगायची। त्यांचा ओल्ड रेशो आहे तो आहे 2:1:1 आणि यांचा डेड कोण आहे, म्हणजे डेड पार्टनर आहे प्रेम हा फर्स्ट नंबरचा म्हणजे 1 नंबरचा पार्टनर आहे, म्हणजे त्याचा 2 हा हिस्सा जर आपण कट केला तर आपल्याला जे कंटिन्यू पार्टनर राहणार आहेत त्यांचा न्यू रेशो असणार आहे 1:1 आणि हाच आपला गेन रेशो असणार आहे, कारण की ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये गेन रेशो न्यू रेशोच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही। आणि त्याचा मृत्यू कधी झालेला बघा, 30/9/2019 रोजी झालेला आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला बॅलन्स शीटची जी डेट असणार आहे, नवीन बॅलन्स शीट आपण जी बनवणार आहोत त्या बॅलन्स शीटची डेट ही 30/9/2019च लिहावी लागणार आहे। आणि आता आपण समजून घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जे आयटम दिलेत, क्रेडिटर्स लॅबिलिटी लिहिणार, बँक लोन लॅबिलिटी लिहिणार, बिल्स पेएबल लॅबिलिटी लिहिणार। जनरल रिझर्व आपण कॅपिटल अकाउंट तयार करायचं, त्याच्या क्रेडिटला लिहायचं आणि कॅपिटलचा बॅलन्स आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच ट्रान्सफर करणार। प्रीमायसेस असेट आहे, डेटर्स असेट आहे, फर्निचर असेट आहे, स्टॉक देखील असेट आहे, कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करा। अशा पद्धतीने आपण असेट अँड लॅबिलिटी कुठे ट्रान्सफर होतात ते समजून घेतलेलं आहे। देन नेक्स्ट बघा, ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेले आहेत। फर्स्ट सांगितले की प्रेम डाय ऑन 13 जून 2019, म्हणजे त्याचा मृत्यू झाला 30 जून 2019 ला। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तो आपल्यासोबत 1/4 ला वर्ष सुरू झालं 19 ला आणि 30 जून पर्यंत आपल्यासोबत होता, म्हणजे एप्रिल मे आणि जूनचा पूर्ण महिना, म्हणजे टोटल 3 मंथ्स तो आपल्यासोबत होता, 3 महिने। अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर मेड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 2 इयर्स। बघा, आता काय करायचंय आपल्याला, इथे थोडंसं त्यांनी मला वाटतं मेन्शन करताना त्याच्या हिस्साचा जो प्रॉफिट अप टू द डेट ऑफ आहे तो ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स सांगितलेले, ते त्यांनी इन डिटेलमध्ये दिलेलं नाही। कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा वाक्यरचनेमध्ये मिस्टेक असू शकते, पण आपल्याला कॅल्क्युलेट करताना P&L सस्पेन्स 2 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचंय। लास्ट 2 इयर्सचा आपल्याला प्रॉफिट घेऊन ते कॅल्क्युलेट करायचं। एस्टिमेट प्रॉफिट ऑफ करंट इयर हे लास्ट 2 इयर्स आहे। त्याच्यानंतर प्रेम शेअर इन गुडविल ऑफ द फर्म बी गिवन बाय हिम, गुडविल विल बी व्हॅल्यूड ॲट 3 टाइम्स म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर, म्हणजे 3 इयर परचेस आहेत। बघा या ठिकाणी किती इयर आहेत, 3 इयर परचेस, नंबर ऑफ परचेस इयर म्हणजे किती आहेत, 3 इयर परचेस असणार आहे। ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स, लास्ट 4 इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट आहे, म्हणजे आपले हे नंबर ऑफ इयर्स आहे आणि प्रॉफिट दिलेला 1,60,000
15-16चा, 16-17चा 1,20,000, 17-18चा 80 आणि 18-19चा 40,000 असा टोटल 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. द नेक्स्ट त्यांनी सांगितलं बघा, प्रीमायसेस टू बी व्हॅल्यूड 2,80,000 RDD of ₹800 is to be created on debtors. आता प्रीमायसेस 2,80,000 झाले. प्रीमायसेस बघा होतं किती सर, 2,40,000 होतं, वाढलेलं आहे आणि डेटर्स वर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. आता प्रीमायसेस टोटल 40,000 वाढले. मग आपण 40,000 रुपये प्रीमायसेस मध्ये काय करणार आहोत, ऍड करणार आहोत आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला हे 8,000 डेटर्स मधून लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. नंबर 4th ऍडजस्टमेंट, ड्रॉविंग ऑफ प्रेम अप टू द डेथ ऑफ हिज डेथ वे ₹15,000 पर मंथ. म्हणजे ड्रॉविंग 15,000 पर मंथ, म्हणजे 3 महिने जगला तर 3 महिन्यात प्रत्येक महिन्याला 15 म्हणजे 15 गुणिले 3 असे 45,000 रुपये पर्सनल यूज साठी ऍज अ ड्रॉविंग म्हणून त्यांनी कॅश विड्रॉ केली. मग हे आपल्याला कोणाच्या, प्रेम कॅपिटल अकाउंटच्या कुठे लिहावं लागेल, डेबिटला. आणि आपल्याकडून कॅश जाणार आहे कॅश किंवा बँक अकाउंटच्या कुठे लिहावं लागेल, क्रेडिट. द नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज टू बी अलाउड 10% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. हे काय करायचं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% आपण त्या याच्यामध्ये कॅपिटलच्या क्रेडिटला लिहावं लागेल, कोणाच्या, प्रेम कॅपिटलच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट ते P&L सस्पेन्स मध्ये, P&L सस्पेन्स जे असणार आहे त्याच्यामध्ये हे ऍड करावं लागणार आहे बॅलन्स शीटच्या असेटला. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हटलंय, चार्ज ऑन ड्रॉविंग ॲट ₹4,000. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे 4,000 हे कॅपिटलच्या डेबिटला लिहावं लागेल. आणि दुसरा इफेक्ट आपण लेस करणार ते P&L सस्पेन्स मधून, P&L सस्पेन्स मधून लेस करायचं बॅलन्स शीटच्या असेट. आणि द अमाऊंट ड्यू टू प्रेम ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर लोन अकाउंट. हे जरी सांगितलं नसतं तरी आपण त्याच्या एक्झिक्युटर लोनलाच ट्रान्सफर करतो. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट आपण 2 वर्किंग नोट करून घेऊया. फर्स्ट आपलं गुडविल कॅल्क्युलेट करू आणि सेकंड P&L सस्पेन्स. म्हणून पहिल्या वर्किंग नोटकडे जाऊ. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कॅल्क्युलेट करताना 2 स्टेपमधून जावं लागतं. पहिल्यांदा आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. याच ॲव्हरेज प्रॉफिटवर आपण पुढे जाऊन गुडविल कॅल्क्युलेट करणार. मग फर्स्टली आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊ. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे आपल्याला जो 3-4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय त्याची बेरीज आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे ते 3-4 वर्ष, 4 वर्ष 3 वर्ष जेवढे असेल ते. आता आपल्याला 4 वर्षाचा दिलाय, मग आपण टोटल प्रॉफिट 4 वर्षाचा घेऊया. बघा आपण प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर 1,60,000, 1,20,000, 80 आणि 40 असा 4 वर्षाचा दिलेला आहे. आपण तोच लिहून घेणार या ठिकाणी. पहिल्या वर्षीचा आहे 1,60,000 प्लस 1,20,000 प्लस 80,000 आणि प्लस 40,000 असा 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. आणि डिवायडेड नंबर ऑफ इयर्स किती, 4 आहेत. परत एकदा चेक करू. 1,60,000, 1,20,000, 80 आणि 40. आपण तोच लिहिलेला 1,60,000, 1,20,000, 80 आणि 40 भागिले 4 करणार आपण. तर या सगळ्याची बेरीज बघा किती येणार आहे. तर 1,60,000 प्लस 40 2 लाख आणि हे 2 लाख म्हणजे थोडक्यात 4 लाख रुपये बेरीज येईल. टोटल प्रॉफिट येणार आहे 4 लाख रुपये. आणि डिवायडेड 4 म्हणजेच आपला ॲव्हरेज प्रॉफिट जो असणार आहे तो असणार आहे ₹1,00,000. ॲव्हरेज प्रॉफिट किती असणार आहे, 1,00,000 रुपये. आणि या ॲव्हरेज प्रॉफिटवरच आपण काय करणार, गुडविल कॅल्क्युलेट करणार. गुडविलचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, आपलं गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. मग आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट भेटलेला आहे ₹1,00,000. तो आपण या ठिकाणी घेऊया. ₹1,00,000 इंटू नंबर ऑफ परचेस इयर. आपण प्रॉब्लेम मध्ये बघूया नंबर ऑफ परचेस इयर जे असणार आहेत ते त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत बघा. 3 टाइम्स म्हणजे 3 इयर परचेस असणार आहे. म्हणजे 1,00,000 गुणुले आपल्याला किती करावे लागतील, 3 करावे लागतील. म्हणजेच थोडक्यात आपले जे गुडविल असणार आहे ते येणारे टोटल फर्मचं येणारे ₹3,00,000. आणि याच्यामध्ये डेड पार्टनर आहे प्रेम, म्हणून आपल्याला प्रेमचा शेअर या ठिकाणी कॅल्क्युलेट, प्रेम शेअर इन गुडविल बघा 3,00,000 डिवायडेड 4 म्हणजे आता याच्या रेशोची बेरीज जर बघितली ती 4 आहे म्हणून डिवायडेड 4 घेतले आपण. बघा 2 3 आणि 1 4 म्हणजे 2 + 3 + 1 अशी 4 येणारी रेशोची बेरीज म्हणून 4 घेतला आपण. आणि त्यातला इथे 3,00,000 व्यवस्थित आणि त्यामधला त्याचा हिस्सा 2 आहे म्हणून गुणुले 2 केले. तर आपल्याला त्याच्या हिस्साचं गुडविल जे असणार आहे ते ₹1,50,000 येणार आहे. किती येणार आहे, 1,50,000. हे आपल्याला प्रेमच्या हिस्साचं गुडविल भेटलं. हे गुडविल रेज केलेले. मग याची एंट्री आपल्याला फर्स्ट गुडविल रेजची एंट्री या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. काय एंट्री होईल, गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट किती लिहिणार, 1,50,000 टू
टू प्रेम कॅपिटल अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार 1,50,000. मग गुडविल अकाउंटच्या डेबिटला आणि प्रेम कॅपिटलच्या क्रेडिटला आपल्याला हे मेन्शन करावं लागणार आहे. आपण जाऊया गुडविल अकाउंटच्या डेबिटला, त्या ठिकाणी लिहूया टू प्रेम कॅपिटल. आपण अमाऊंट लिहिणार 1,50,000 आणि प्रेम कॅपिटलच्या क्रेडिटला आता काय झालेलं आहे की आपल्याला काय करायचं, फक्त वर्किंग नोट करून ठेवायच्यात, नंतर आपण त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट लिहूया. आता लिहिले तर असू द्या गुडविलच्या डेबिटला. आता आपण दुसरी वर्किंग नोट करूया, कॅल्क्युलेशन ऑफ पी अँड एल सस्पेन्स. बाकीचे बॅलन्सेस अजून ट्रान्सफर करायचे ना, म्हणून तर कॅल्क्युलेशन ऑफ पी अँड एल सस्पेन्स. आता पी अँड एल सस्पेन्स बघा, इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर, याच्यामध्ये आपल्याला तो शोधावा लागेल. तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली पहिल्याच पॅराग्राफमध्ये की त्याला जे पैसे द्यायचे त्याच्यासाठी बेस घ्यायचा ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स, आणि लास्ट 2 इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट बघा हा 40,000 आणि हा 80,000 आहे. मग आपण त्या ठिकाणी पी अँड एल सस्पेन्सला इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स हे लिहून घेऊया, ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. आणि बघा ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स मध्ये आपल्याला बघा इथं 80,000 एक वर्षाचा प्रॉफिट आहे, प्लस 40,000 हा एक वर्षाचा, म्हणजे लास्ट 2 इयर्सचा 80 आणि 40,000 आहे. डिवायडेड याला आपण काय करणार, 2 करणार आहेत, कारण की 2 वर्षाचा आहे. 80 आणि 40 1,20,000 येईल. 1,20,000 भागिले आपण काय करणार, 2 करणार. तर तो जो आपल्याला 12 महिन्याचा प्रॉफिट असणार आहे तो असणार आहे 60,000, म्हणजे इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर म्हणजे 60,000 असणार आहे. तो असणार आहे 12 मंथचा. आपल्याला किती मंथचा पाहिजे, तो आपल्यासोबत बघा किती महिने आहे प्रॉब्लेम मध्ये, तर तो 3 महिने आहे आपल्यासोबत. म्हणून त्या 3 महिन्याचा प्रॉफिट शोधण्यासाठी आपण वर्किंग नोट मध्ये लिहिणार या ठिकाणी 3 मंथ्स प्रॉफिट इज इक्वल टू 3 मंथ्स प्रॉफिट इज इक्वल टू 60,000 60,000 डिवायडेड 12 इंटू 3 करावा लागेल आपल्याला. तर तो 60,000 3 महिन्याचा येणार आहे. 60,000 3 महिन्याचा येणार आहे 15,000 रुपये प्रॉफिट. आता हा 15,000 आला तो काही तर एकटेच नाही, डेड पार्टनर्स, हा टोटल फर्मचा आहे. त्याच्यामुळं जो डेड पार्टनर आहे, कोण आहे डेड पार्टनर, प्रेम हा डेड पार्टनर आहे, म्हणून प्रेम शेअर इन प्रॉफिट. म्हणजे 15,000 मध्ये त्याचा हिस्सा किती, रेशोची बेरीज आहे 4 आणि त्याचा हिस्सा आहे 2, म्हणजे 15,000 भागिले 4 गुणिले 2 जर केले तर ते 7,500 रुपये येणार आहे. 7,500 तेच आपलं पी अँड एल सस्पेन्स असणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी, म्हणजे हे आपण ट्रान्सफर करताना एक कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या असेटला पी अँड एल सस्पेन्स मध्ये आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड करणार आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग लेस करणार. त्यामुळे त्या ठिकाणी मी 2 स्टार मार्क लिहून ठेवले. आता आपण काय करूया, सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपले सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊ. बघा क्रेडिटर्स दिलेत फर्स्ट. हे क्रेडिटर्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया क्रेडिटर्स. आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹20,000, आउटर कॉलमला लिहिणार 20,000 रुपये. क्रेडिटर्स झाल्यानंतर बँक लोन आहे, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण बँक लोन. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण ₹90,000 90,000. बँक लोन झाल्यानंतर पुढे दिले बघा बिल्स पेएबल 10,000 रुपये, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण बिल्स पेएबल ₹10,000. बिल्स पेएबल झाल्यानंतर जनरल रिझर्व्ह लिहिणार आपण 64,000 रुपये. हे सुद्धा आपण आपल्या कॅपिटल, आपण जे कॅपिटल अकाउंट तयार केले त्याच्या क्रेडिट साईडला एक ओळ जागा सोडणार आणि त्या ठिकाणी लिहिणार जनरल रिझर्व्ह अकाउंट. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे 64,000 रुपये ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्यांच्या रेशोमध्ये, म्हणजे 2:1 या रेशोमध्ये. जर ती जनरल रिझर्व्हची अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली तर ती 32,000 प्रेमला येईल, 16,000 वर्माला येईल आणि शर्माला सुद्धा 16,000 रुपये येणार. अशा पद्धतीने कॅपिटलचा बॅलन्स दिलाय प्रेम, वर्मा आणि शर्मा 2,40,000 2,00,000 आणि 1,76,000 हे कॅपिटलचे क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि बघा त्यांचं कॅपिटल बॅलन्स 2,40,000 प्रेमचा लिहिणार 2,40,000. वर्माचा जो आहे तो 2,00,000 आहे ₹2,00,000 आणि शर्माचा जो आहे तो 1,76,000 1,76,000. कॅपिटल बॅलन्स म्हणजे सगळे लॅबिलिटी ट्रान्सफर करून घेतल्यानंतर असेट प्रीमायसेस आहे त्या ठिकाणी फर्स्ट, त्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार प्रीमायसेस. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया प्रीमायसेस ₹2,40,000 इनर कॉलम. एक वेळ जागा सोडायची प्रीमायसेस लिहिल्यानंतर. देन आफ्टर बघा नेक्स्ट आहे डेटर्स. ही असेट आहे 2,00,000 रुपये, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार परंतु इनरला लिहिणार आहेत आपण डेटर्स. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे RDD ची डेटर्स
अमाऊंट इज रुपीज 2 लाख. दॅन नेक्स्ट डेटर्स झाल्यानंतर फर्निचर रुपीज 60,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार फर्निचर. याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, हे आउटरला लिहिणार रुपीज 60,000 60,000. अँड लास्ट वन स्टॉक आहे, स्टॉक रुपीज 1 लाख, हा सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच डायरेक्ट आउटरला लिहिणार स्टॉक रुपीज 1 लाख. आणि शेवट बघा बँकचा बॅलन्स आहे रुपीज 2 लाख, हा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण. टू बॅलन्स शीटच्या असेटलाच म्हणतो, कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट लिहिणार रुपीज 2 लाख. अशा पद्धतीने आपण सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये तो मृत्यू झालेला आहे प्रेमचा 30 जून 2019ला. अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर मेड, ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स असं म्हटलंय. त्याच्यामध्ये द शेअर इन द गुडविल ऑफ द फर्म बी गिवन हिम, गुडविल विल बी व्हॅल्यूड 3 टाइम्स. म्हणजे गुडविलची वर्किंग नोट केली, तिथं आपण गुडविल कॅल्क्युलेट केलंय बघा. गुडविल किती कॅल्क्युलेट केले, 1,50,000. याची अकाउंटिंग ट्रीटमेंट, ही वर्किंग नोट मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं. अकाउंटिंग ट्रीटमेंट काय, गुडविलच्या डेबिटला आणि प्रेम कॅपिटलच्या क्रेडिटला. गुडविल अकाउंटच्या डेबिटला जाऊया. त्या ठिकाणी आपण लिहिले टू प्रेम कॅपिटल अकाउंट 1,50,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय गुडविल अकाउंट. आणि आपण त्या ठिकाणी प्रेमच्या कॉलम मध्ये लिहिणार 1,50,000 रुपये. बघा लक्षात राहू द्या, 1 नंबरचा पार्टनर, आपल्याला सवय लागलेली असती 3 नंबरच्या कॉलम मध्ये चुकून लिहितो आपण, तर तेवढं सावध राहा. पहिले 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये तेवढंच होतं, 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये. आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे P&L सस्पेन्स जे आहे ना, ते थोडंसं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं नाही. आय होप त्यांचं कदाचित ते चुकलेलं असेल वगैरे. तर ते आपण कॅल्क्युलेट केले, ते एक पोस्ट करून घेऊया. P&L सस्पेन्स, आपण वर्किंग नोट कडे जाऊया. P&L सस्पेन्सची अमाऊंट बघा किती आलेली आहे, 7,500. ते कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहूया बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, P&L सस्पेन्स अकाउंट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण रुपीज 7,500. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला P&L सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी रुपीज 7,500. एक ओळ जागा सोडणार आणि अजून एक ओळ जागा सोडणार, म्हणजे 2 ओळी जागा सोडणार का, म्हणजे ह्या 2 ऍडजस्टमेंटसाठी जागा आहेत. पहिल्यांदा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपली 3 नंबर प्रीमायसेसची जी व्हॅल्यू झालेली ती 2,80,000 झालेली. तर प्रीमायसेस बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिलेले, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. ज्या ठिकाणी प्रीमायसेस लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहू 2,80,000 80,000. आणि इनरला बघा त्याची 2,40,000 आहे, म्हणजे वाढलेली, याला लिहायचं ऍड ॲप्रिसिएशन. आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी रुपीज 40,000 40,000. 2,40,000 मध्ये 40 ऍड झाले, आउटरला 2,80,000. या 40,000चा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या आपलं रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय प्रीमायसेस, कारण की हा आपला प्रॉफिट आहे 40,000 रुपये. मग तो प्रॉफिट मेन्शन करतो आपण रिव्हॅल्युएशन किंवा P&L ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला, म्हणून आपण तो क्रेडिटला लिहिला 40,000. दॅन नेक्स्ट 8,000 RDD आहे बघा, तो डेटर्स मधून लेस करायचा. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी लिहायचं लेस RDD 8,000. आणि 2 लाख मधनं 8,000 वजा झाले 1,92,000 आउटरला लिहिणार. 8,000 लॉस आहे, तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2 RDD म्हणून लिहिणार रुपीज 8,000 आउटरला लिहिणार. नंबर 4 ऍडजस्टमेंट ड्रॉविंग दिलेले त्यांनी बघा 15,000 रुपये पर मंथ अप टू द हिज डेथ, म्हणजे तो मरेपर्यंत 15,000 घेतलेत. म्हणजे त्या वर्षात तो 3 महिने आपल्या सोबत होता, प्रत्येक महिन्याला 15. मग 15,000 गुणिले 3 45,000. हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि कॅशच्या क्रेडिटला. कॅपिटलच्या डेबिटला आपण लिहिणार टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कंसात लिहायचं ड्रॉविंग्स. आणि त्याची व्हॅल्यू आपण 45,000 रुपीज 45,000 रुपये प्रेम कॅपिटलच्या डेबिट म्हणजे प्रेमच्या कॉलम मध्ये लिहिणार. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्याकडून पैसे जाणार आहे कॅशच्या क्रेडिटला बाय प्रेम कॅपिटल अकाउंट, प्रेम कॅपिटल अकाउंट, कंसात लिहायचं ड्रॉविंग. आणि अमाऊंट लिहिणार रुपीज 45,000. अशा पद्धतीने चला हे ड्रॉविंग कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला बघा त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेले 10%. आपण ड्रॉविंगचे 2 इफेक्ट करून घेतले, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला सुद्धा लिहिलं आणि कॅश गेली म्हणून कॅशच्या क्रेडिटला सुद्धा लिहिलं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% अलाउड
आता याची एक वर्किंग नोट करावी लागेल. आपण वर्किंग नोट कडे जाऊया. त्या ठिकाणी बघा मी या ठिकाणी वर्किंग नोट केलेली इंटरेस्ट ऑन कॅपिटलची. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्यामध्ये कॅपिटल बॅलन्स ऑफ प्रेमचा कॅपिटल बॅलन्स किती आहे 2,40,000 रुपये. मग त्याच्यामध्ये त्यांनी तो आपल्यासोबत 3 महिने होता. 3 मंथ इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10%, म्हणजे 3 महिन्याचं 10% व्याज कॅपिटलवरचं. मग 2,40,000 गुणुले 10% आहे म्हणून 10/100 आणि 3 महिने जगला म्हणून 3 महिने सोबत होता म्हणून 3/12, तर ते येणारे आपल्याला 6,000 रुपये. मग हे 6,000 रुपये आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ₹6,000, 6,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या P&L सस्पेन्स बॅलन्स शीटच्या असेटला जे दिलेले त्या ठिकाणी ऍड करणार आपण. ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ₹6,000, 6,000, 7,500 प्लस 6,000 रुपये. तर याची टोटल येणार आहे आपली 13,500 रुपये इनरला. 13,500 इनर कॉलमला लिहिणार आहोत. दॅन नेक्स्ट पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा त्यांनी तिथंच पुढे सांगितलंय की इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आहे 4,000. हे आपण कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग ₹4,000. आणि हे वजा होणार आहे बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. मी थेरीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वजा का होणार, ऍड काय होणार हे सगळं सांगितले. त्यामुळे थेरीचे व्हिडिओ जरा बघा. तर एकच व्हिडिओ आहे तसा थेरीचा, तो तुम्ही बघितला की तुमच्या लक्षात येईल की मी हे का वजा करतो. तर आपण काय करणार, हे P&L सस्पेन्स मधून लेस म्हणणार आपण या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स ₹4,000, 4,000. ते 13,500 मधनं 4,000 जर वजा झाले तर आउटरला आपल्याला भेटणार आहेत 9,500 रुपये. 9,500. आणि शेवटी त्याच्या जे पैसे द्यायचे ते एक्झिक्युटर लोनला ट्रान्सफर करायचे. सगळं झालेले क्लोज करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशनची क्रेडिटची टोटल आहे 40,000, ते क्लोज करून घेऊ. क्रेडिट टोटल 40,000, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट टोटल आहे 40,000. ती जास्त आहे म्हणून ती डेबिटला लिहिणार 40,000 आणि त्यातनं हे 8,000 जर वजा झाले तर 32,000 रुपये शिल्लक राहतील. मग आपण 1, 2, 3 आणि चौथ्या ओळीला लिहिणार आहोत टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं आपण नाव लिहिणार आहोत. पहिला पार्टनर प्रेम, दुसरा पार्टनर वर्मा आणि तिसरा पार्टनर शर्मा. प्रेमला आपण लिहिणार 2, वर्माला लिहिणार 1 आणि शर्माला लिहिणार 1 हिस्सा. तर प्रेमच्या हिस्स्याला येणार आहे 16,000 रुपये, वर्माच्या हिस्स्याला 8,000 रुपये आणि शर्माच्या हिस्स्याला सुद्धा 8,000. असे 32,000 डिस्ट्रीब्यूट होतील. हे इकडे डेबिटला आहेत, प्रॉफिट ॲज अ प्रॉफिट म्हणून डेबिटला आहेत. हे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला मेन्शन करणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. कंसात लिहिणार प्रॉफिट आणि अमाऊंट लिहिणार 16,000, 8,000 आणि 8,000 रुपये. आणि त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत, क्लोज करायला सुरुवात करणार. पहिल्यांदा जो डेड पार्टनर आहे ते क्लोज करूया. प्रेमचं कॅपिटल अकाउंटची क्रेडिटची टोटल जास्त आहे 4,51,500 रुपये, 4,51,500. तेच डेबिटला लिहिणार 4,51,500. त्यात ते 45 आणि 4 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर 4,02,500. आणि हे लोन म्हणून दाखवायचे त्यामुळे लिहिणार टू प्रेम एक्झिक्युटर लोन अकाउंट, टू प्रेम एक्झिक्युटर लोन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या कुठं ट्रान्सफर करणार आहोत, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला प्रेम एक्झिक्युटर लोन अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹4,02,500. देन बघा रिमेनिंग पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. रिमेनिंग पार्टनर मध्ये वर्मा आणि शर्मा येते 2,16,000 आणि हे 8, 2,24,000 रुपये. क्रेडिटची टोटल जास्त आहे वर्माची आणि शर्माची बघा 2,00,000 रुपये. तेच इकडे लिहिणार 2,24,000 आणि ₹2,00,000. मग 2,24,000 मधनं वजा होण्यासाठी काहीच नाही, 2,24,000च बॅलन्सिंग फिगर राहील वर्माची आणि शर्माची सुद्धा 2,00,000च राहणार आहे. याला लिहिणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे 2,24,000 आणि 2,00,000 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ॲज अ कॅपिटल म्हणून दाखवायचं. हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट वर्मा आणि शर्मा आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहिणार आहोत वर्माचा जो कॅपिटल बॅलन्स आहे तो आहे 2,24,000 आणि शर्माचा जो आहे तो 2,00,000. मग दोघांचं टोटल कॅपिटल आउटरला 4,24,000, 4,24,000 रुपये आपण लिहून टाकले. आता गुडविल आणि कॅश अकाउंट क्लोज करू. गुडविलची बघा डेबिट शीट टोटल जास्त 1,50,000, तीच क्रेडिटला लिहिणार आहे आपण 1,50,000
आणि या ठिकाणी बघा बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1,50,000च राहणार आहे. याला म्हणणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे 1,50,000 याचं गुडविल म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचं, गुडविल अकाउंट. कारण की डेबिट बॅलन्स आहे, डेबिट टोटल जास्त आहे आणि डेबिट बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो कारण की असेटचे बॅलन्स डेबिट आहेत. त्याच्यानंतर आपण कॅश अकाउंट क्लोज करू. कॅशच्या डेबिटची टोटल बघा 2 लाख रुपीज आहे, 2 लाख. तेच क्रेडिटला लिहिणार रुपीज 2 लाख. त्यातनं 45,000 जर वजा झाले तर 1,55,000 येतील बॅलन्सिंग फिगर. याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. इथं ब्रॉड डाऊन म्हटलं होतं का मी याला, कॅरीड डाऊनच आहे. आणि 1,55,000 बॅलन्स शीटच्या असेटला बँक ऑब्लिक कॅश अकाउंट म्हणून मेन्शन करायचं, बँक ऑब्लिक कॅश. आणि अमाऊंट लिहिणार 1,55,000 म्हणजेच 55,000. आणि आता ही बॅलन्स शीट आपण क्लोज करूया. लॅबिलिटीची टोटल बघा किती येते या बॅलन्स शीटच्या, तर 9,46,500 रुपये, 9,46,500. आणि तेवढीच आपली असेटची टोटल आहे 9,46,500 रुपये. म्हणजे थोडक्यात हा जो प्रॉब्लेम आहे तो आपला 9,46,500 रुपयाने काय झाला, टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार. एक्झाम्पल जर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत, अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 1 अभ्यासणार आहोत. तर सर्वांना बाय, टेक केअर.